आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत. सचिन, ही अतिशय महत्त्वाचे तपशील सध्या समोर येताना दिसत आहेत या तरुणांबाबतचे. काय नेमके अपडेट्स आहेत? अमोल, या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालेला आहे, तर एक मुलगी जखमी देखील झालेली आहे. जी मृत मुलगी आहे ती 24 वर्षाची आहे आणि ती मूळची लखनौची आहे. तर जो मुलगा यात मृत्यू झालेला आहे तो 28 वर्षाचा असून तो मूळचा दिल्लीचा आहे. विशेष म्हणजे हे दोघेही वसतिगृहात राहायचे. त्यांचे जे मृतदेह आहेत ते त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत. सध्या तरी त्यांची पोलिसांकडे कोणतीही तक्रार नाही. मात्र हे दोघेही आपल्या कुटुंबापासून लांब राहत होते, वसतिगृहात राहत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना या सगळ्याची माहिती होती का नव्हती, हा खरं तर एक चौकशीचा भाग आहे. त्यासोबतच जी जखमी तरुणी आहे, जी या सगळ्या घटनेमध्ये वाचलेली आहे, ती मूळची मुंबईची आहे. ठाण्याला ती राहते, 25 वर्षाची आहे आणि तिचे वडील हे रेल्वेमध्ये असल्याची माहिती आहे. सध्या या सगळ्यांच्या पालकांना पोलिसांनी त्यांची चौकशी पोलीस करणार, त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि त्यांना या सगळ्याची कल्पना होती का, त्यांनी कधी या संदर्भात आपल्या मुलांची बातचीत केली होती का आणि त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, हे पुढील तपासासाठी अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. अमोल, निश्चित. धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल.